मृग, स्वाती, धनिष्ठा, शततारका आणि तिन्ही उत्तरा. उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपद हे नक्षत्र शुभ मानले जातात. आता नैसर्गिक आपत्तीमुळे जसं आग, भूकंप यामुळे पडलेल्या घराची दुरुस्ती करून पुन्हा प्रवेश करायचा असेल तर मार्गशीर्ष, कार्तिक आणि श्रावण या महिन्यात प्रवेश करायला हरकत नाही असं म्हणतात. मात्र अशा वेळी शततारका, स्वाती, पुष्य किंवा धनिष्ठा यांपैकीच नक्षत्र असायला लागतं. आता जेव्हा तीर्थयात्रा किंवा लांबच्या प्रवासावरून परत आल्यावर आपल्या घरात आपण प्रवेश करतो त्यासाठी कोणत्याही महिन्याचं बंधन नसतं. आता गृहप्रवेश कसा करावा तर मुहूर्त पाहूनच चालत नाही, तर प्रवेश करण्याची पद्धत शास्त्राला धरून असावी असं सांगितलं जातं. आता कोणत्याही गृहप्रवेशाची पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी काय करायचं तर गृहप्रवेश करताना पाण्याने पूर्ण भरलेला कलश सोबत असावा. प्रवेश करताना ब्राह्मण आणि सौभाग्यवती स्त्री यांना पुढे करावं किंवा त्यांच्या बरोबरीनं घर मालकाने प्रवेश करावा. नवीन किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. घराच्या मुख्य व्यक्तीने शक्यतो पांढऱ्या रंगाचे किंवा रेशमी वस्त्र परिधान करणं शुभ मानले जातं. आता गृहप्रवेशाच्या वेळी काही नियम सुद्धा पाळावे. जसे गृहप्रवेशाच्या वेळी घरातील मुख्य व्यक्तीने किंवा सौभाग्यवती स्त्रीने आणि ब्राह्मण यापैकी कोणीही अन्नप्राशन केलेले नसावे, म्हणजे उपाशी पोटी विधी करावेत. ज्या घराला अजून दारे किंवा खिडक्या बसलेल्या नाहीत अशा घरात प्रवेश अजिबात करू नये. ब्राह्मणांना भोजन दिल्याशिवाय अशा अपूर्ण घरात राहणं संकटांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. आता गृहप्रवेशाची मुख्य प्रक्रिया काय तर घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. घराच्या मुख्य दरवाजाला फुलांचं तोरण बांधावं. घरावर ओम किंवा स्वस्तिकचं शुभचिन्ह काढावं आणि मगच घरात पाऊल टाकावं. प्रवेश झाल्यानंतर कारगीर म्हणजे ज्यांनी घर बांधलं आहे, नातेवाईक आणि मित्रमंडळींना यथाशक्ती धन देऊन त्यांचा सन्मान करावा. अशा मंगल प्रसंगी कोणी गरजू व्यक्ती दिसल्यास त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावं. यामुळे कुटुंब निरंतर सुखी राहतं. तर मंडळी, गृहप्रवेश करताना आपण अनेकदा गोंधळतो की नक्की विधी काय असावा. आपल्या शास्त्रानुसार रिकाम्या पोटी हातात जलपूर्ण कलश घेऊन आणि ब्राह्मणांच्या सोबतीने केलेले गृह आगमन ही सुख समृद्धी घेऊन येते. तसेच घराला दारे, खिडक्या पूर्ण असल्याशिवाय प्रवेश करणं टाळावं, नाहीतर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. तर मंडळी, गृहप्रवेशाशी संबंधित हे शास्त्रोक्त नियम आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. योग्य वेळी आणि योग्य विधीने केलेला प्रवेश हा कुटुंबाला कायम सुख समृद्धी देतो. मग घरात प्रवेश करण्यासंबंधित आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या मित्रमंडळींपैकी ज्यांच्या घराचा गृहप्रवेश असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक